अरे काय मी कुठे गेलता तू? काय नाही, भेंडी आणायला गेलो होतो. भेंडी? हा, अरे कशी मिळली भेंडी? 120 रुपये किलो. भेंडी आणि ती बी 120 रुपये किलो? हो काय बोलतीस का? हो. अरे बाजारातला का 40-50 रुपये किलो चालली या, लय तर 60-70 रुपये किलो, आणि तू खुशाली 120 रुपयानी भेंडी आणली वय. अरे हेच तर लोकांना कळत नाही. ऑर्गॅनिक भेंडी ही, ह्याच्यात अजिबात केमिकल वगैरे काही नाही, म्हणून ह्याचा 120 रुपये रेट ठेवलेला आहे. ऑर्गॅनिक भेंडी? हो. असली कसली भेंडी ही का? दिसाय तर चांगली दिसते भेंडी का ही? अरे ही प्युअर ऑर्गॅनिक भेंडी आहे. ह्याच्यावर कुठलंही केमिकल वगैरे रासायनिक खत फवारणी केलेलं नाही. म्हणजे विदाऊट रासायनिक खत आणि कुठलंही केमिकल न वापरता एवढी भेंडी चांगली आणली त्यांनी? मला तर विश्वास बसत नाही का. तुझा विश्वास बसत नाही का? चल तुला नेऊन दाखवतो. बरं ठीक आहे, चल कुठं प्लॉट आहे ते दाखव मला, बघू दे मला बी. तर मित्रांनो, हे आहे वानेवाडी गाव, तालुका बारामती. इथे एक भेंडीचा ऑर्गॅनिक असा प्लॉट आहे की त्या प्लॉटमधील भेंडी तो शेतकरी 120 रुपये किलोने विकतोय. आता तो कुठे विकतोय, कसे विकतोय आणि त्या भेंडीचं कसं उत्पादन करतोय हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित शेतकऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. कालिदास बघ, हा प्लॉट आहे. काय जबरदस्त प्लॉट आलाय रे भेंडीचा. हो कुठं रोग नाही, काय नाही, काय नाही का. एक नंबर भेंडी सुद्धा याला का. सगळं ऑर्गॅनिक आहे म्हणतोय. हो हो विदाऊट केमिकलचा एवढा भारी प्लॉट आलाय. हो हो. मानावं लागेल का. कुणाचा प्लॉट आहे हा? हा शेळके साहेबांचा प्लॉट. शेळके साहेबांचा आहे का? चल बरं, भेट घालून ती त्यांची. नमस्ते साहेब. नमस्ते नमस्ते. काय झालं या, मला सगळ्यात मोठा प्रश्न असा पडला या की येताना आम्ही ती भेटला, हा म्हणला 120 रुपये किलोने भेंडी आणली या. मला एक कळना, बाजारात 40-50, 60-70, लय तरी 60-70 पर्यंत जास्ती भेंडी, पण तुमची भेंडी 120 जाते या. कसं काय बरं? ही भेंडी पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. बरं पूर्ण. आणि याला आपण पूर्ण आयुर्वेदिक खत वापरतो. बरं बरं. आणि कुठलंही केमिकल खत, कुठलंही विषारी जे हे असतात फवारे, बरं बरं. ह्याला एकही आजपर्यंत काही झालेलं नाही त्याच्यामध्ये. बरं, एकही फवारा वापरलेला नाही? एकही फवारा झालेला नाही, कसलाच बरं. फवारा नाही. कुठलंही केमिकल म्हणजे खतं पण नाहीत त्याला बरं. त्यामध्ये. आणि जी खतं वापरतो ते सगळे आपण आयुर्वेदिक खतं वापरतो. बरं. त्याच्यामुळं काय होतं, हे जे झाडं आहेत, हां म्हणजे हा प्लॉट बरं. पूर्ण सशक्त आहे. म्हणजे याला रोगच येणार नाही, कसलाच रोग नाही? कसलाच रोग येणार नाही. बरं कारण याला आपण पोषणच एक चांगलं देतोय, आयुर्वेदिक खत देतोय. बरं बरं. जसं केमिकलनी जर तुम्ही जर खत दिलं हां तर मग त्याच्यात म्हणजे प्रतिकार शक्ती कमी राहते. बरं, आणि बरं. मग तुमचा पाऊस आला, ऊन आलं किंवा हां. वारा आलं, बरं त्याच्यामध्ये तो म्हणजे केमिकलचं जर असेल प्लॉट, हां. तर तो पूर्णपणे म्हणजे त्याला रोग वगैरे येऊ शकतो. रोग येऊ शकतो. पण हा म्हणजे कोल्हापूरचा पैलवान कसा असतो, हा म्हणजे बरं बरं. आलं तो का? किती दष्टपुष्ट पावसात एकदम. जरी उभा राहिला, किती जरी उभा तरी त्याला राहिला, काहीच होणार नाही. तरीच काय त्याचे होणार नाही. आता बरं, तुम्ही हे बरं. बघताय हा प्लॉट कसा झाला. प्लॉट तर इतका सुरेख आहे, म्हणजे असं वाटतच नाही ऑर्गॅनिक आणि एवढं तुम्ही, म्हणजे इतका सुरेख आहे प्लॉट. हा, म्हणजे हे- ह्याला आता आज शिरायला म्हणजे पण problem प्रत्येक झालाय आता त्याचा. जरी प्लॉट मध्ये जरी शिरून जरी बघितलं हा. तरी इतकं म्हणजे कुठं रोग दिसत नाही, भेंडी एक सुद्धा किडकी दिसत नाही ह्यात. कुठं एक सुद्धा किडकिरी भेंडी तुम्हाला दिसणार नाही. दुसरा एक प्रश्न मला असा पडला, आता रानात बघितल्यानंतर हम्म. गवत अजिबातच दिसत नाही तुमच्या रानात. मग तोच आहे की जेवढी तुम्ही ऑर्गॅनिक खतं वापरताल हम्म, तेवढी म्हणजे रानाचा कार्बन जो आहे हम्म. तो वाढतो. बरं आणि गवताला काय लागतं, नायट्रोजन लागतो. बरं म्हणजे लोक युरिया वापरतात, बरं, बरं. DAP वापरतात. ते जास्त मला एवढं माहित नाही, बरं. पण त्याच्यामुळे ते जर तुमच्या जमिनीत गेलं तर ते खताला पोषक असतं, ते गवताला. गवताला. हा, हा, म्हणजे त्यामुळे रासायनिक ते खतांमुळेच गवत जास्त 100%. बरं बरं. आणि जर तुमचा ऑर्गॅनिक कार्बन जर वाढला, हा म्हणजे जमिनीचा, बरं तर तुमच्या ह्याच्यात तण म्हणजे येणारच नाही. अगदी म्हणजे एखादी बाई 1 एकर एका दिवसामध्ये खुरपू थोडंफार शकते, जे काढू शकते. थोडंफार बरं, बरं. आलेलं ते निघू शकतं. कारण की मी बघितलं आता प्लॉट मध्ये बघतोय एवढं, पण गवताचं कसलं म्हणजे कुठं तुम्हाला इथं कुठं दिसणार म्हणजे नाही ते. 5% सुद्धा गावायचं नाही गवत. नाही, 1-2% काहीच लय झाले मला वाटतं. मला ते निंदणी वगैरे म्हणतात, तसला हा. काय प्रकार करायलाच लागत नाही. बर बर. हा, आपण ज्या आपल्याला रानात गवतासाठी फवारण्या मारतो, मारतो. हा. ह्याच्यासाठी त्या बाकीच्या त्या पिकावर सुद्धा ते परिणाम होतो. हा, आणि होतंय काय, मग त्या फवारण्यांमुळे लोकांना जे पाहिजे असं खाद्य जात नाही पाहिजे नाही, असं ते. नाही, म्हणजे नाही, ते नाही. भेंडी असेल, टोमॅटो असेल किंवा काही इतर गोष्टी कुठली, असतील, हा. हे लोकांना मिळत नाही खायला नाही स्प्रेमुळे. खायला, म्हणजे तुम्हाला गवत नसल्यामुळे, आता तुमच्या आयुर्वेदिक खतांमुळे हा. गवत उगवत नाही अजिबात यात. हा, गवत गवताला उगवत पोषक नाही. काहीच मिळत नाही त्यातून. काहीच मिळत नाही. आणि त्याच्यामुळे गवत सुद्धा येत नाही. गवत गवत सुद्धा येत नसल्यामुळे त्याला रासायनिक म्हणजे फवारा सुद्धा कुठला मारायचा, तणनाशकाचा फवारा सुद्धा मारायची गरज पडत तणनाशक नाही. तर मला माहितीच नाही कसली, ते वापरायची मला गरजही लागत नाही त्याची. बरं. आणि तुम्ही जर अशी जरी ठेवली तरी महिना तिला काय होणार नाही. बर बर. म्हणजे टिकाऊपणा खूप आहे तिला. टिकाऊपणा खूप आहे. टिकाऊपणा खूप म्हणजे आहे बाकीचा खराब व्हायचा जास्त विषय नाही. नाही, आणि म्हणजे बाकीच्या जसं लवकर नसतात किंवा सडतात,
तसला भाग केला नाही. ही सडणार नाही तुमची, ही वाळल, बर नंतर तुम्ही त्याची भुकटी करून खाऊ शकता. बर म्हणजे ती सडणार कुठंच नाही. बर 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 आता एवढा प्लॉट मध्ये एवढी भेंडी निघती नाही, एक सुद्धा किडकी भेंडी सुद्धा काढायला नाही माझ्याकडे. आणि म्हणजे ती भेंडी बघितल्यावर ते लक्षात येतं या. आता जे लोक किंवा जे शेतकरी बघत असतील त्यांना ती भेंडी बघितल्यावर लक्षात आज येणार. 18 तारीख आहे ना, म्हणजे 16 मेला याची मी लागण केली. बर बर म्हणजे 2 महिने 2 दिवस झालेत. 2 या महिने plot. 2 महिन्यातच एवढा प्लॉट आलाय. हा 2 महिने 2 दिवस झालेत. म्हणजे अजूनपर्यंत आता ह्या 2 महिन्यात कसली कीड किंवा कसला तुम्हाला काहीच त्रास नाही, रोपांना कसला त्रास बी जाणवला? कसलं काहीच नाही. आणि याला बी टोकलेले आहे म्हणजे सगळं. तुम्हाला कशाचं टेन्शनच आलं नाही? हा रोग आलाय, हा नाही, स्प्रे नाही, मारू, नाही, ते spray- मारू, काय करू, मला असलं काहीच नाही. स्प्रे हा विषय मला माहितीच नाहीये. बर म्हणजे कुठला जो जे मारतात ना, हा ऑर्गॅनिकची पुढची स्टेप आहे ही. हा ऑर्गॅनिकच्या बी पुढची स्टेप आहे हा का? म्हणजे आयुर्वेदिक. आयुर्वेदिकच. हा. म्हणजे त्या लेवलच तुमचं सगळं कार्य चाललंय. त्या पद्धतीने चाललंय. तर मला सांगा, तुम्ही फक्त शेतीच करता का अजून काही व्यवसाय करता दुसरा? नाही, मी ऍक्च्युली सरकारी नोकरीमध्ये आहे. बर तर एक 3 वर्षापूर्वी माझी बदली इथं बारामतीला झाली होती. बर बर आणि आधी मी 20 वर्ष पुण्याला होतो. बर त्यामुळं इथं लक्ष देता येत नव्हतं. म्हणजे शेतीची आवड होती, बर परंतु म्हणजे शेती कशी करायची हे माहित नव्हतं, फक्त आवड होती. बर जेव्हा माझी इथं बदली झाली बर. बारामतीला, बर मग मी शेताकडे थोडं म्हटलं, आता 3 वर्ष आहे आपण, बर बर तर आता शेताकडे थोडं लक्ष देऊया म्हटलं, बर आणि काहीतरी वेगळं करूया म्हटलं. बर बर म्हणून मग मी त्या ऑर्गॅनिक शेतीकडे वळलो. बर म्हणजे 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी मी वळलो. बर बर हा मी सध्या आरटी ऑफिसला आहे, पिंपरी चिंचवड ऑफिसला. बर बर बर. हा, आणि मग मी शनिवार रविवार मी म्हणजे तुम्ही पिंपरी चिंचवड मध्येच राहिलाय? हो पिंपरी चिंचवड मध्ये राहिलोय. म्हणजे तिथून येऊन जाऊन शेती बघताय तर हा. एवढा प्लॉट सुंदर आणलाय तुम्ही? मी शनिवारी आणि रविवार 2 दिवस मी इथं असतो. फक्त 2च दिवस, हा, आठवड्यात? 2च दिवस. म्हणजे तेवढ्या ते 2 दिवसातच सगळं कार्य करून जात पण सगळं काय म्हणजे बर. पूर्ण त्याच्यात त्यामुळे. म्हणजे काय असेल तुम्ही ते आठवडाभर जॉबला आहे, सरकारी जॉब, सरकारी जॉबला आहे. म्हणजे मला आणि पिंपरी इकडं- चिंचवड मध्ये राहताय? हो पिंपरी चिंचवड मध्ये मग राहतो. इथं आता इथं बरीचशी लोक एवढं 24 तास राहणार राहून बी काय काय लोकांना हे होत नाही. म्हणजे इथं बरोबर. शेतकरी बरेचसे आहेत आपल्या हाडाचे, हा हा हा. ते सुद्धा करतायत. आता ऑर्गॅनिक कडे किती वळलेत किती नाहीत हा भाग वेगळा आहे. हम्म. पण शेतकरी बरेचसे आदबत आहेत. पण तुम्ही मला वाटतं आठवड्यात म्हणजे आठवड्याभर तिथं राहताय, हा हा. 6 दिवस, बरोबर. 4 दिवस, 5 दिवस, आणि 5 2 दिवस, दिवस शनिवार रविवार फक्त येतात. इथे मग एवढे येऊन सुद्धा तुम्ही तिथून हँडल करताय सगळी शेती? तिथून सगळं हँडल करतो. कसं काय पूर्णपणे. जमतंय बरं एवढं? नाही ऍक्च्युली शेतीमध्ये जमायला काय नाही, जे शेतीला लागतंय हा म्हणजे पिकांना जे खाद्य लागते बर तेवढं फक्त मी आलं की देतो त्यांना. बर. जे आयुर्वेदिक खतं जेवढं आहेत लागतंय माझे, तेवढंच त्या आठवड्यात? तेवढेच. हा म्हणजे आपण कसं सकाळी एक नाश्ता हा, करतो, हा. आपल्याला जशी गरज आहे, हा दुपारी शरीराला गरज आहे जेवण, त्याच्या हिशोबाने. हा. शरीराला गरज आहे, तशी त्यांना एक आठवड्याला आपण जेवण देतो फक्त मी बर आयुर्वेदिक खतांचं, बर आणि निघून जातं. मग त्यांचे ते म्हणजे काम चालू करतात. त्यांचं काम चालू हा, करतात. मग मग त्यांना आठवडाभर चांगलं काय खायला- म्हणजे त्यांना काय बघायचीच गरज नाही. त्यांना जर पाऊस चांगलं पडो खायला काय काय पडो होऊ नाही तर दे. काय हो मला द्या. कशाची चिंता म्हणजे राहत तुम्ही नाही. काय केलंय, ह्यांना दष्टपुष्ट केलंय केलंय. प्रत्येक निसर्गाच्या ह्याच्याशी लढण्यासाठी. म्हणजे हो. निसर्गाची जरी काय अडचण आली त्याच्यावर तरी त्यांना काय होणार नाही. म्हणजे येऊन आठवड्यातनी 2 दिवस तुम्ही त्यांना पोषक देऊ ह्याला जाता, पोषण देऊन वादळ जरी जाताय. आलं नाही, ह्याला वादळ हा तरी हे पडणार नाही. बर. हा एवढी मी गॅरंटी देतो. पण तुम्ही काय केलंय, मेन जे झाड या हम्म. ते झाडच दष्टपुष्ट राहिलं दष्टपुष्ट पाहिजे, केलं. फळ ऑटोमॅटिक देत Automatic देतंय ते आणि सगळं. ते आजारी पडलं नाही पाहिजे. ह्याच्यावर तुम्ही जास्त काम करताय असं दिसतंय त्यातून. बस त्याला आजारी नाही पडलं पाहिजे. बस म्हणजे- त्याला जे लागतंय ते खायला दिलं पाहिजे आपण. हे इथं- तुम्हाला मी खोटं वाटेल, मी आता ह्या प्लॉट मध्ये आत्ता येऊन उभं राहिले, बर नाही तर मी तिथल्या तिथंच जातो. तिथनेच जात आहे. हा बर. म्हणजे माझं जिथं शेड आहे ना बर बर तिथं, आणि जास्तीत जास्त आंब्यापर्यंत येतो. बर आतमध्ये तर अजून मी पहिल्यांदा झालो इथं. बर बर. इथं काय आहे मला एवढे माहिती बघाय येत नाही भेंडी किती निघते किती काय नाही. हा म्हणजे आता मी पहिल्यांदा उभं राहिलो ह्या हा, प्लॉट हा. मध्ये, बर, या बर. एकर मध्ये. बर 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 नाही तर मी या 2 महिन्यात अजून आलो पण नाही ह्या प्लॉट मध्ये बघायला बर की काय याला आहे का, बर. किंवा कुठला रोग आहे रोग का, आलाय का किंवा कुठं काय आहे का, मला एक माहिती गॅरंटी याला काय म्हणजे तुम्हाला विश्वास एवढा बसलाय की मी हा तिथून त्याच्यामुळं आता तुमचं ते ड्रिप्स आहे तिथं टाकी दिसते मला हा, वाटतं. ते तिथं मी टाकीतून फक्त सोडता त्या का? टाकीतनं सगळं सोडतो. बर. तिथं मी हे त्या शेड मध्ये करतो, तयार करता सगळी शेडमध्ये खतं? तयार करतो, तिथं टाकतो. टाकीत आणि हा आलो तर इथपर्यंत आंब्यापर्यंत येतो, बर हा. बसलो तर. पण इकडं मी आता पहिल्यांदा झालो. तुम्हाला ते या 2 लांबूनच लक्षात येत असलं तर हाईट किती हा, झाली, आता किती काय गरज आहे, काय कशाची काय. कशाच गरज नाही, आणि काय झालेलं नसणार हे मलाही माहिती आहे होय ना? त्याच्यात. हा, मग एवढा विश्वास आलाय तुम्हाला आता हे 3 वर्ष करताय म्हणजे तुम्हाला ते समजलंय तेवढी सगळं. मला गॅरंटी आहे की पिकाला काही होणार नाही. तुमचं ऊन येऊ दे, वारा बर. येऊ दे, थंडी येऊ दे, बर. काही पाऊस येऊ दे, काही येऊ दे, ह्याला वादळ पोषणच येऊ दे, तेवढं दिलंय तुम्ही की त्याला बाकीची हा. काय गरजच नाही तो बघायची. हेच होणार नाही बर त्याच्यात त्यामध्ये. आता भेंडी सोडून अजून कुठली कुठली पिकं घेतली होती तुम्ही आधी? सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्या बर आधी. बर म्हणजे भोपळा, कारलं, दोडका, बर. काकडी, भेंडी, ढोबळी, वांगी,
फ्लॉवर कोबी सगळ्या भाज्या घेतल्यात. बरं आता मला सांगा, बाकी सगळं एवढं ह्याच्यात मिळते बाहेर, मग आता बाकीच्या गोष्टींचे रेट कसे होते तुमचे? नाही, बाकीच्यांचे रेट असेच. म्हणजे भोपळा म्हणजे असेच सगळे ऑर्गॅनिक मी- आता जे भेंडीचं मिळतोय हा. त्याच्या पद्धतीने रेट सगळे वाढून. हा आता मला एक गोष्ट कळली नाही, आता तुम्ही पुण्यातून राहून एवढं हँडल करताय, म्हणजे ती मानण्यासारखी गोष्ट आहे ती. कारण की पुण्यात राहून 2 दिवस फक्त येताय, शेतात लक्ष देताय आणि एवढ्या गोष्टी सगळं तुम्ही एवढं पीक जोरात आणलंय या. बरोबर. आता दुसरी गोष्ट अशी आहे की पीक जोरात आणलंय, भेंडी सुद्धा भरपूर चांगली निघते या. पण ते लोक जर मार्केटला गेली तर 30-40 रुपये लिटरला रेट मिळते किंवा अजून त्याच्यापेक्षा कमी जास्त काही बी होऊ शकते या. बरोबर. हा. पण तुम्ही 120 रुपयाने खपवताय भेंडी, ह्याचं गणित काय नक्की कळलं नाही मला. म्हणजे कुठं खपवताय आणि कशी खपवताय? आता ही भेंडी आहे ना, रात्री मार्केट यार्डला येते, बरं तिथं मी बाहेर गेटवर उभा असतो, हां मी माझ्या गाडीत टाकतो घरी नेतो. बरं, म्हणजे मार्केटमध्ये देतच नाही नाही? नाही मार्केट तुम्ही घरी घेऊन जातात. हा, तिथनं मी घरी घेऊन जातो. बरं आणि मग ऑनलाईनला मी कस्टमर केलेले. पुण्यामध्ये कुठेही तुम्ही भाजी मागितली, बरं, पुण्यामध्ये हा कुठेही, फक्त कमीत कमी 5 किलो तुम्हाला घ्यायला लागेल. बरं, तुम्ही बरं, एक शेजारी मिळून पाजारी शेजारी मिळून- पाजारी घेऊ शकता एक हा, एक एक किलो. कात्रजला एखादी मागितली तर एक कुरिअरवाला मी हायर केलेला आहे बरं त्यामध्ये. हं. तो पॅकिंग करून ठेवतो सगळे. बरं आणि कुरिअर दुपारी येत होतो हां 1-2 वाजता. बरं. आणि तो कुरिअरचे सगळे घेऊन जातो, अख्ख्या पुण्यामध्ये देऊन टाकतो. म्हणजे कुरिअरने आजपर्यंत मला नाही वाटत कोणी भाजी विकली असेल स्वतःच्या हे शेतात. पहिल्यांदाच मी पण ऐकतोय हे. स्वतःच्या कुरिअर शेतातली स्वतःच्या भाजी शेतातली भाजी स्वतःच कुरिअर करून भेटतोय या. विकतोय. म्हणजे- कुरिअरवाला सुद्धा तयार नव्हता. बरं. म्हणलं, भाजी खराब होईल. हां म्हटलं खराब झाली तर माझा मी जबाबदारी. बरं आहे, माझं नुकसान होईल. माझी जबाबदारी. बरं. हा, त्याच्यामध्ये तू घेऊन जा, फक्त इथनं उचलायचं आणि तू पार्सल द्यायचं. बरं 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 मग त्यावेळेस मी टोमॅटो सुद्धा, ज्यावेळेस टोमॅटो मार्केटला 20 रुपये चालू होते, हं. मी 80 रुपयाने विकायचो बरं त्यामध्ये टोमॅटो. टोमॅटो कस्टमरही म्हणायचे अहो असं त्याच्यात काहीतरी कमी हां. करा. मी म्हणायचो खायचं तर खा, नाही तर घेऊ नका. घेऊ नका. बरं कारण माझा माल मला माहिती, मला तो माहिती नाही. आहे. बरोबर आहे की. हा, मग ते घ्यायचे बिनधास्त. घ्यायचे बिनधास्त, हा, बरोबर. बिनधास्त घ्यायचे. काय म्हणजे problem मित्रांनो, म्हणजे आजच्या युगातला आधुनिक शेतकरी कसा असेल तर ते बघा उदाहरण कसं आहे ह्यांचं. नाही. तर विषय असा या, भेंडी तयार केली या, मार्केटच्या रेटचं ह्यांना काही घेणं देणं नाही. त्यांनी रेट ठरवलाय, भेंडी इथून घेतात, इथनी गाडीतून तिथं म्हणजे ट्रान्सपोर्टच्या गाडीतून मार्केट पैसे येतात. पण ते मार्केटला न देता भेंडी हे सगळी पुण्यात त्यांच्या घरी घेऊन जातात. घरी गेल्यानंतर नेहमीचे गिराईक त्यांचे म्हणजे नेहमीचे कस्टमर तयार झाले त्यांचे. तर हे कस्टमर काय करतात, भेंडी आली की ह्यांचा त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करतात. व्हॉट्सअपवर मेसेज असतो. व्हॉट्सअपवर मेसेज जातो. व्हॉट्सअपवर मेसेज गेल्यानंतर त्यांची प्रत्येकाची ऑर्डर येते. ऑर्डर आल्यानंतर घरी ते कुरिअरमध्ये पॅकिंग करतात. ती पॅकिंगनी भेंडी अख्ख्या पुण्यात कुठंही मागली तरी ते पुण्यात भेंडी सगळी पोच होती. ह्याला म्हणायचं आधुनिक शेतकरी. स्वतःच माल तयार करायचा, ती बी क्वालिटीचा तयार करायचा, ऑर्गॅनिक आयुर्वेदिक काय असेल ते तयार करायचा आणि तो तयार करून स्वतःच पॅकिंग करायचं आणि स्वतःच गिरायकापर्यंत पोचवायचा. म्हणजे स्वतःच पॅकिंग करायचा आणि स्वतःच कस्टमरपर्यंत पोच करायचा. तो सुद्धा आपल्याला जो रेट पाहिजे त्या रेटनी. म्हणजे ही गोष्ट आणि- बघा, आधुनिक शेतकऱ्याची लक्षणं कशी असतात बघा. प्लस कुरिअर चार्जेस पण मी त्यांच्याकडनंच घेतो. म्हणजे कुरिअर चार्ज बी त्यांनीच द्यायचे. हा, त्यांनीच द्यायचे त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांना चांगलं खायला मिळतं या. बघा, असं आता मला तो हे पाठवणार, हा आता काय संतोष पायस, बर हा त्याचा पत्ता बर बर त्यामध्ये. हा, मग तो देणार आणि त्याचा मोबाईल नंबर. हे त्याचा फक्त मोबाईल मी नंबर त्या आणि ते courier किती वाल्याला- पाहिजे ते सांगणार. हा, असे हे कस्टमर येतात. हा अनिल टेमघरे, बर असं आहे. हं. हे अभिजित पवार. बर, म्हणजे बर. असं ते फक्त पत्ता आणि हे पाठवणार. आता मित्रांनो खोटं वाटेल तुम्हाला, हो का, व्हॉट्सअपवरती ह्यांनी सांगितलं का नाही भेंडी तोडायला आली या, हे व्हॉट्सअपवरती बघा मेसेज द्यातात सगळे त्यांचे, आम्हाला एवढी द्या तेवढी द्या, सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे येतात. हे व्हॉट्सअपवर येते सगळं ओरिजिनल आहे हे. तर ह्या गोष्टी येते म्हणजे बघा शेतीची लेवल कुठं पोचले ना, आपण काय करतोय ना, आपण कसं पिकवतोय कसं विकतोय या, ते आपला आपण काहीतरी थोडासा बदल केला पाहिजे ह्यात. म्हणजे एक तर शेतकरी राहतोय पुण्यात आणि पुण्यात नेऊन इथं आठवड्यात 2च दिवस येतात आणि शेती करतात, माल तयार करतात आणि माल हा नेऊन पुण्यात जिथं पाहिजे त्या रेटला विकतायत. म्हणजे त्यांना जो पाहिजे अपेक्षित रेट आहे त्या रेटने विकतायत. बरं उत्पादन बी आता तुम्ही तर झाडं बघताय, ही झाडांची लेवल काय आहे, म्हणजे भेंडी कशी या, म्हणजे आत्तापर्यंत आता मी खोटं सांगत नाही, मी कुठलं म्हणजे प्रमोशन नाही किंवा हे कशाची काहीच गोष्ट नाही आहे. पण प्लॉट इतका जोरात आला या, भेंडी आहे, अख्ख्या भेंडीत कुठं जरी फिरला तरी एकासुद्धा भेंडी किडीचं प्रमाण कसलंच नाही, औषधसुद्धा कसलंच मारलेलं नाही ह्यांनी. तर एवढं ह्यांचं हे चाललेलं आहे. बरं आता हे प्रूफ करायसाठी तुम्हाला म्हणजे दुसरं स्प्रे नाही किंवा काय नाही असं कधी अडचण आली का तुम्हाला? नाही नाही ना. नाही. बरं. आणि बाकीचे ते रिपोर्टचं काय म्हणत होता तुम्ही? हा, रिपोर्ट आहेत माझे, म्हणजे मी बरं, हां. टेस्टिंग केलेली आहे. तर मित्रांनो ह्यांचे म्हणजे नुसतं हे सांगत नाहीत, ह्यांचा दावा आहे आणि
टेस्टिंग रिपोर्ट असतात कुठल्या लॅबला असते ते? TUV लॅब म्हणून आहे. बरं TUV लॅब आहे. TUV तर ज्यावेळेस आपण फळत असतात किंवा बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करतो तेव्हा एक टेस्ट होते बघा फळाची, त्यात किती केमिकल आहे किंवा किती काय आहे, तर त्या केमिकलवरती त्याच्यावर ठरतं की हे परदेशात न्यायचं आहे का नाही. तर ह्यांचं कुठलंही उत्पादन तयार झालं, काकडे असेल, टोमॅटो असेल, अजून कुठलंही काय घेतलं, भोपळा असेल किंवा काय असेल, तर त्या उत्पादनात म्हणजे त्या प्रत्येक तयार होणाऱ्या फळाचं त्यांनी ते पुण्यात टेस्ट करतात रिपोर्ट सगळे, त्या लॅबला टेस्ट करतात, त्या लॅबचा रिपोर्ट तुम्हाला दाखवतो. आणि सगळे झिरो रेसिड्यू तुम्ही समजून सांगा. याच्यामध्ये नाही इथंच सांगा, तुम्ही नका हे करू, तुम्ही सांगा फक्त. हां आता बघा, हा TUV लॅबचा रिपोर्ट आहे. बरं, ही लॅबचं नाव आहे TUV. बरं, हे म्हणजे कितीपर्यंत जर्मन. लागतं म्हणजे त्यात प्रमाण किंवा काय असतं ते कळतं ते? आता बघा, हे मी वांगी टेस्ट केली होती. हां म्हणजे वांगी पण केली ती. वांगी, वांगी, टोमॅटो, बरं बरं काकडी सगळं केलं होतं. हं. आता हा रिझल्ट आहे. बरं आणि हे LOQ आहे, बरं. हां म्हणजे त्याचा लिस्ट काउंट आहे. म्हणजे बरं बरं ते जे मशीन आहे हं. ते 0.01 आहे बरं बरं. हां इथपर्यंत ते म्हणजे चेक करू शकतो. चेक करू शकतो. ते हां, जे machine. 0.01 पर्यंत 0. चेक करू त्याच्यामध्ये शकतो. check करू. हां आता तुम्ही इथं जर बघितलं तर गव्हर्नमेंटनी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनी बरं इथं हे दिलेले आहेत 0.05, हं. 0.06 ह्याच्या आत जर असेल बरं. तर ते रेसिड्यू फ्री म्हणतात. रेसिड्यू फ्री म्हणतात. म्हणजे म्हणजे आहे हां पण लिमिटच्या आतमध्ये. लिमिटच्या आतमध्ये. म्हणजे हां, आता 0.56 हा, आता याने जर 0.4 जर निघालं हं. तर ते रेसिड्यू फ्री. रेसिड्यू फ्री हा म्हणजे आहे त्याच्याला योग्य. हा त्याच्यात आहे. हां. पण मग ते म्हणतात प्रमाण आपलं कमी. रेसिड्यू फ्री म्हणतात. Residue प्रमाण free. कमी. प्रमाण कमी आहे, ह्याच्यावर पण म्हणजे 0.5च्या आतमध्ये झालं ते 4 किंवा 3 आले तर रेसिड्यू फ्री म्हणजे प्रमाण आहे पण ते फ्रीमध्ये असं त्याचं. हा म्हणजे रेसिड्यू फ्री म्हणतात. रेसिड्यू पण फ्री आपलं इथं आहे ना लेस दॅन LOQ म्हणजे लेस दॅन LOQ. LOQ सगळे जे रिपोर्ट आहेत हे सगळे लेस दॅन LOQ आहेत. बरं बरं. म्हणजे काय आहे की ह्याच्या आतमध्ये आहेत. हा जो LOQ आहे ना 0.01 हा ह्याच्या आतमध्ये आहेत. ते 0 नाही देऊ शकत. 0 देऊ शकत नाही, त्यामुळे 0.01 कारण त्याचं लिमिटच तेवढं आहे. लिमिटच तेवढं आहे, म्हणून त्याच्या त्यांनी- आतला ते रिझल्ट देऊ शकत नाही. म्हणून त्यांनी लेस दॅन म्हणजे त्याचं प्रमाण तुमच्या ह्याच्यात कसलंच नाही, एकदम हा, 0% zero. आहे. फक्त इथं 0.01 म्हणजे आपली झिरो रेसिड्यू येते. 0 रेसिड्यू, कसलंच केमिकल नाही. कसलं केमिकल नाही, कसलं पेस्टिसाइड नाही, बरं काहीच नाही बरं, त्याच्यामध्ये. बरं. झिरो. ते आतापर्यंत मला वाटतं कोणाची नसेल. बरं बरं. मला असं वाटतंय मित्रांनो, एवढ्या याच्यामध्ये. हा रिपोर्ट आहे बघा, जवळ घे आता. हो का, म्हणजे ह्यांचे प्रत्येक जे उत्पादन आहे ती हो का, ही लॅब आहे. लॅबचा रिपोर्ट असतो TUV लॅब इंडिया, पुण्यातच आहे ना. पुण्यात आहे हां बाणेरला. ते हा रिपोर्ट आहे या. तर प्रत्येक हा कुठल्या ह्याचा रिपोर्ट आहे? हा वांग्याचा आहे. वांग्याचा रिपोर्ट आहे गेल्या वेळेसचा. आता हो का, वांग्यामध्ये किती हे वापर- 0.01 म्हणजे हे एकदम 0 एकदम 0 केमिकल आहे. म्हणजे टेस्ट रिपोर्ट आहेत हे लॅबचे, त्याच्यात दिसतंय बघा, सगळं दिसतंय क्लिअर. म्हणजे हे नुसतं पिकवतच नाहीत. जर कोणी मागितला रिपोर्ट, जर एखाद्याने शंका घेतली बाबा तुम्ही काहीतरी केमिकल वापरले असेल किंवा काहीतरी वापरलं असेल तुम्ही ह्यात, त्याशिवाय एवढा काही प्लॉट भारी येणार नाही तुमचा. तर हा प्लॉट म्हणजे त्यांनी रिपोर्ट सुद्धा ठेवले त्या मालाचे की एकदम 0 प्रकार, एकदम 0 केमिकल आहे यात. अशा पद्धतीचे रिपोर्ट आहे हे TUV लॅबचे. लॅबचं. झिरो रेसिड्यू म्हणून 0 रेसिड्यू मध्ये रिपोर्ट येतात. रिपोर्ट आपले सगळे झिरो रेसिड्यू. तुम्ही किती चेक करा. आता बरं. हे भेंडी आहे ना, हां. भेंडीचे आता जवळपास परवा मी आता टाकले, कोटेशन आले मला त्याचं. त्यामध्ये ॲक्च्युली त्यांनी मला 23,000 सांगितलं होतं टेस्टिंगला. बरं. त्याच्यामध्ये. मग मी त्यांना शेतकरी वगैरे असं म्हणून सांगितलं. आता त्यांनी साधारणतः 9,000 मध्ये मला देत आहेत ते करून. बरं. त्याच्यामध्ये 300-350 हे आहेत म्हणजे टेस्टिंग. बरं त्याच्यामध्ये. रिपोर्टच्या. हां आता तो रिपोर्ट एक अर्ध्या दिवसात येईल माझा. बरं. त्याच्यामध्ये. उद्या परवा आता ते जाईल भेंडी माझी. बरं. त्यांचं कोटेशन आलं. आता सोमवारी पैसे भरून मी ते भेंडी परत टेस्टिंगला देणार आहे. बरं. अर्ध्या दिवसात त्याचे रिपोर्ट येतील. बरं. ते पण सेमच येणार आहे. म्हणजे त्याच्यात तुम्हाला त्याची काय खात्री म्हणजे आहे? फक्त आता एक म्हणजे लोकांना नुसतं विश्वास. तुम्ही म्हणजे जो कस्टमर घेतो या, म्हणजे त्याला प्रश्न जरी पडला की अरे ही ऑर्गॅनिक आहे का, आता लोक बरेचसे काय करतायत मार्केटमध्ये काय म्हणतात, पूर्ण ऑर्गॅनिक आहे म्हणतात. हां. म्हणजे तुम्हाला हे दाखवायला लॅबचा रिपोर्ट आहे या Report आहे, हां. की ऑर्गॅनिक कसं आहे आणि काय नाही. ते केमिकल रिपोर्ट जो आहे तुमचा, हां. हा सगळा तुम्ही दाखवू शकता लोकांना की हा रिपोर्ट आहे माझ्या मालाचा. आणि आता मी माझ्या शेताचं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन पण करून घेतलंय. बरं. म्हणजे ह्याच्या आधी काय व्हायचं, आत्ता ते झालं एक 8-10 दिवसापूर्वी. बरं. हां. ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन बरं. हां. सेंट्रल गव्हर्नमेंटचं. सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे का? बरं. आता मी ह्याच्या आधी मी विकू शकत नव्हतो. बरं.
म्हणजे ऑर्गॅनिक म्हणून. बरं बरं. आता मी ऑर्गॅनिक म्हणून विकू शकतो. विकू शकतो. विकू हां. शकतो. म्हणजे आता उद्या जर कोणी बाजारात विकत असेल हे ऑर्गॅनिक आहे म्हणून, म्हणजे लोक प्रश्न विचारू शकतात तुमच्याकडे हे सर्टिफिकेट आहे का, पीजीएस ना, पीजीएस इंडियाचं पीजीएस हां. इंडिया सर्टिफिकेट. हा हे सर्टिफिकेट आहे त्या माणसाकडे नुसतं ऑर्गॅनिक म्हणून चालणार नाही. कारण की तिथं काय वापरल्यात, किती खत का म्हणजे रासायनिक स्प्रे किती केलेत किंवा काय केलेत ह्याचे स्प्रे हे कोण बघायला जात नाही. पण माणूस काय होतं येऊन म्हणतो की हा माझं ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक म्हणलं की माणसं फसतात घेतात. पण एक आहे हा रिपोर्ट त्या माणसाकडून तुम्ही मागू शकता. आता कुठला मागा पीजीएस सर्टिफिकेट तो हे पीजीएस सर्टिफिकेट आहे. हां. हे सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे त्या माणसाकडे की बाबा हे ऑर्गॅनिक आहे म्हणून. ऑर्गॅनिक आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट तो रिपोर्ट बी असावा त्या मालाचा की हा रिपोर्ट आहे म्हणून. म्हणजे कुठलाही चालणार नाही. सर्टिफिकेट असेल तर बाबा त्या शेतकऱ्याच्या तेवढ्या शेतापुरतंच असू शकते ते सर्टिफिकेट. आणि दुसरी गोष्ट तो रिपोर्ट बी पाहिजे ह्याचा झिरो रेसिड्यू. झिरो रेसिड्यू आणि ते जे देतात ते हां. रेसिड्यू फ्री रेसिड्यू फ्री. हा असं. बरं बरं. पण ते म्हणत नाहीत की बाबा हे एवढं आहे म्हणून. आपलं टोटली झिरो आहे. आपलं तुम्ही टोटली कुठेही- झिरो आहे म्हणजे कुठेही कसलंच टाका. सापडत नाही. एक अंश सुद्धा सापडत नाही. एक अंश सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला एक अंश सुद्धा मिळणार नाही. बरं बरं अख्ख्या 1.5 एकर मध्ये जर तुम्ही बघितलं बरं. तर कुठेही तुम्हाला ना केमिकल खत सापडेल ना कुठलाही स्प्रे मारलेला सापडेल. नाही ते आता गवताच्या ह्याच्यावरच कळते. आता फक्त तुमच्या इथं गवत फक्त बांधायला दिसते थोडंफार. पण आत जर फिरलो हा. आत फिरलो तर आतमध्ये गवत कुठल्याही भागात अजिबात कसलंच दिसत नाही. नाही 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 त्याच्यात त्यामध्ये तो विषयच नाही त्याच्यात. बरं बरं. आता काय झालं उत्सुकता सगळ्यांना हीच आहे की म्हणजे तुम्ही खतं नक्की कुठली वापरताय, म्हणजे ते आयुर्वेदिक खतं. तर ती जर दाखवली तर लोकांना बी काही त्याच्यातून आयडिया येतील नक्की काय वापरताय कसा प्लॉट हा येतोय ते. बरोबर. हा. आता तुम्ही म्हणजे एकटेच येता का फॅमिली घेऊन येता सगळी? नाही आम्ही फॅमिली पण फॅमिली सगळी घेऊन हा, येता म्हणजे म्हणजे मी शनिवार कधी- रविवार तुम्ही 2 शनिवार दिवस रविवार राहणारच कधी- काम असतात. हा म्हणजे असतो म्हणजे ते पण असतात. बरं मित्रांनो आता आपण काय करणार आहे, फॅमिली पण आहे यांची आणि त्यांची तोडलेली भेंडी ती सुद्धा बघणार आहे आपण आता. म्हणजे पीक कसं आणतात, खतं काय वापरतात आणि भेंडी आल्यानंतर ती मार्केटला कशी कापवायची हे बी लक्षात आलं तुमच्या. तर आता पुढं आपण जाऊन बघणार आहोत खतांचं नक्की काय भानगड आहे त्यांची, ती पण बघायची आपल्याला. चला मित्रांनो कसं वाटतंय प्लॉट, भेंडी तोडायचं चाललंय बघा इथं. का होईल की किती गावतोय माल? हा कुस नाही ना, कशामुळं? काय माहिती आयुर्वेदिक असल्यामुळे कसं आयुर्वेदिक असल्यामुळे कुस पण नाही खायला जास्त. कुस नाही कारण दुसऱ्या लय त्याला काटा असते बरं. दुसऱ्या भेंडीला म्हणजे ही भेंडी आयुर्वेदिक असल्यामुळे ह्याला कुस आणि कसलेच काय नाही, कुस कमी येईल. एकदम कमी कुस. मग तोडाय तुम्हाला काय त्रास होत नसेल अजिबात? तर त्रास होते की अहो का काय करते. थोडाफार होतोय म्हणजे बाकीच्या भेंड्यांसारखा नाही त्रास, एवढा नाही. एवढा नाही. कुसलंही कमी ते ह्याच्यापेक्षा. कुस कमी भेंडी खायला आणखी मी कच्च्या भेंड्या खाल्ल्या 5-6. हो मालक तर लय खात होतं. होय ना, त्यांना म्हणजे औषध नाही काय नाही त्याच्यामुळे काय अडचणच नाही याची. अडचण नाही. तर मित्रांनो हे आहेत पुण्यातील शेतकरी विवेक शेळके साहेब. हे RTO ऑफिसला असतात, तिथून येऊन शेती करतात इथं रानात. तर हे विवेक शेळके साहेब आणि हे त्यांची फॅमिली आहे. हे मिसेस आहेत आणि ह्या 2 त्यांच्या मुली आहेत. तर कसं वाटतं तुम्हाला रानात आले मॅडम? नाही छानच वाटतं, मस्त वाटतं, एकदम मस्त प्रसन्न वाटतंय ना? वाटतं. बरं आणि बरं. आम्ही आमच्या घरच्या टेरेसवर सुद्धा आम्ही आमची घरासाठी बाग फुलं म्हणजे तिथं सुद्धा केलं हे? केलेलं आहे, घरी बरं. सुद्धा केलेलं आहे. आम्ही घरचंच खातो म्हणजे केमिकलचं काहीच खात नाही. म्हणजे बाहेरचं काही घेत पण नाही आणि हे पण नाही, टेरेसवर सुद्धा केलेलं आहे. टेरेसवर केले. हां. मग आता मला सांगा, आता तुम्ही एवढं म्हणजे आता शेतीत येता या, मग आता बऱ्यापैकी आता पुण्यात राहणाऱ्या महिलांना तर काय बाकीचं एवढं लक्षात येत नाही, एवढं काही लक्षात येत नाही ह्याचं. पण तुम्हाला आता शेतात येऊन तुम्हाला ह्यातली काय माहिती झाली का? नाही बऱ्यापैकी सगळीच माहिती झाली. सर आता ह्यांची काय ओळख? हे आमचे दादा आहेत. बरं म्हणजे इथंच राहिले आहेत बरं. वानेवाडी. वानेवाडीमध्ये. बरं 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 आणि त्यांचं शेत इथंच आहे. बरं 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 आणि मग माझं शेताचं बाकीचं जे सगळं आहे मॅनेजमेंट, बरं. हां सगळं तोडणे, बरं, बरं. लावणे, म्हणजे काय कमी जास्त काय मध्ये पडलं तरी पडलं तरी समजा पाणी देणे वगैरे मग ते येऊन बघतात ते दादा ते इथं. येऊन सगळं बघतात. बरं त्याच्यामध्ये. बरं बरं बरं. बाकी माल इथनं पुण्याला पाठवणं, बरं, गाडीत भरून देणं, मग तुम्ही कधी एका दिवस नाही येता आलं काय नाही आलं तरी? म्हणजे ते बाकी सगळं ते मॅनेजमेंट करतात. बरं बरं खतांचं फक्त मी आलं की 1 आठवड्यामध्ये 2 दिवसात बरं, मी बरं. मॅनेजमेंट करतो. ठीक आहे ठीक आहे. तर सरांना एक विचारलं होतं आपण की ह्याला नक्की काय वापरतं आणि काय नाही. म्हणजे आता हे कुठलं प्रमोशन नाही किंवा काय नाही, पण त्यांच्याकडून आपल्याला माहिती काढून घ्यायची. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती पण असेल कुठं काय वापरतात काय नाही, पण तरीसुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचं की एवढी शेती त्यांनी फुलवली, एवढं जे म्हणजे एवढं पीक जे चांगलं आणलं आहे ह्याच्याबद्दल आपल्याला उत्सुकता राहिली पाहिजे, की जेणेकरून अनेक बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याची माहिती मिळावी की नक्की काय करतायत काय नाही, म्हणजे तंत्रज्ञान कुठं चाललं आहे किंवा काय चाललं आहे. ह्याच्याबद्दल आपण आता माहिती विचारणार आहोत. ताईसुद्धा सांगतील आणि सरसुद्धा सांगतील. तर सर आता सांगा आम्हाला नक्की कसं कसं वापरता तुम्ही, काय काय करता? हां, तर ही जी खतं आहेत
म्हणजे आयुर्वेदिक खत. आयुर्वेदिक खत आहेत. बरं हां मेन म्हणजे जे याचे जे जनक आहेत हां राम मुखेकर सर म्हणून आहेत, बरं बरं हां त्यांची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी म्हणून कंपनी आहेत, बरं बरं त्यांनी ही खतं डेव्हलप केलेली आहेत, बरं. आयुर्वेदिक सगळी आहेत. आयुर्वेदिक सगळं म्हणजे इतर लोक आज अजूनही केमिकल मध्येच आहेत, बरं पण ही आयुर्वेदिक म्हणजे हिमालयातल्या ज्या जडीबुटी आहेत हां. त्यांच्या पालापाचोळ्यापासून तयार केलेली ही शेतीसाठी लागणारी जी आहेत बरं बरं ती सगळी ही खतं आहेत बरं. त्यामध्ये. म्हणजे आयुर्वेदिक खतं आहेत. आयुर्वेदिक खत हा, मग त्याच्यामुळं काय होतंय ह्या भेंडीमध्ये जे आहे किंवा याच्यामध्ये तयार होणाऱ्या भाजीमध्ये सुद्धा आयुर्वेदिक गुणधर्म तयार होतात. बरं 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 म्हणजे जर तुम्ही जर बघितलं आता ही भेंडी आहे समजा, हां तर ह्या भेंडीचं जर तुम्ही युट्यूबला सर्च केलं बरं की बाबा भेंडीचे फायदे काय, हां तर त्याच्यात ते सगळं सांगितलं जातं काय असेल ते सगळे तुम्हाला 100% ही भेंडी खाल्ल्यानंतर मिळणार. मिळणार जे की तुम्ही मार्केटमधली खाल्ली बरं हां म्हणजे केमिकलची, हां तर तुम्हाला त्यातलं 1% पण मिळणार नाही, उलट तुमच्या म्हणजे- शरीराला त्रासच म्हणजे होणार ते बाकीचे आजार आहेत ते सगळे, ह्यांना हां. ते बळ देणारे बाकीच्या मार्केटमध्ये जे स्प्रे हो. मारलेले भेंडे आहेत त्याच्यात मिळणार त्याच्यात मिळणार. आणि त्या आजारांपासून दूर राहण्यासाठी ह्याच्यातून काय हां. पाहिजे ते मिळणार ते तुम्हाला 100% मिळणार तुम्हाला, बरं, 100% मिळणार, बरं. 1% सुद्धा कमी नाही बरं बरं त्यामध्ये. असं बरं 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 अशी ही जी आहेत आयुर्वेदिक औषधे, बरं ही म्हणजे सगळी आयुर्वेदिक खतं आहेत. खत आहेत सगळी. हा, बरं बरं आता हे कशी वापरता तुम्ही? ही आपण काय करतो, एक त्यांचं लिक्विड आहे सॉइल चार्जर म्हणून किती दिसत बरं त्यामध्ये. हा, तर ते सॉइल चार्जर मध्ये आपण ही जी पाकिट आहेत बरं बरं तशी हां. भिजत टाकतो एक आठवडाभर. म्हणजे हे पाकिट आहे ते हां. ह्याची पावडर असेल किंवा म्हणजे काय असेल हो, ते सगळे ह्याच्यात भिजत हा, टाकायचे ह्याच्यात- पाणी टाकायचं हा, वेगवेगळे मी त्याला हे केले लेबलिंग बरं बरं आणि बरं ते हां. मी त्याच्यामध्ये टाकतो हं. आणि ते भिजत टाकतो. बरं बरं हां कंपनी सांगते की 2-3 दिवस भिजत टाका, बरं हां परंतु मला कसं मी आठवड्यानेच येतो. आठवड्याने मग आज भिजत टाकल्यावर अजून 8 दिवस जरी टाकलं समजा हां. भिजत, हां तरी ते तर अजून चांगलं म्हणजे जेवढं जास्त भिजल तेवढं जास्त अजून मूर्त चांगलं येते. येते. हां, बरं ते अजून चांगलं मुरत. म्हणजे हे डायरेक्ट पावडर मिसळून टाकायची नाही मिसळून कधीच, टाकायची पण नाही. हे काय नाही. वाचायच्या आधी हां. म्हणजे ह्याची प्रोसेस एक 8 दिवस आधीच चालू करायची. हा, खतं मग ते टाकायची असतील गाळून घ्यायचं, गाळायचं का तर ड्रिप मधनं सोडायचं, तर. ड्रिप ड्रिपमध्ये चोकअप होऊ नये सोडायचं. म्हणून. बरं मग म्हणजे ते मी आता हे ह्या पावडर गाळणीने गाळून घेतो पूर्ण बरं बरं पूर्ण म्हणजे ही खतं मिक्स केल्यानंतर पाण्यात 8 दिवस ही मुरवायची मुरवायची. हा, आणि मुरल्यानंतर हे ज्यावेळेस ड्रिप मध्ये सोडायचं तुम्हाला ते टाकीत त्याच टाकीत सोडतात. हो, त्या टाकीतनं सोडतो मी. बरं बरं हा, म्हणजे हा. ज्यावेळेस सोडायचे त्यावेळेस हे त्यात वाचायचं सगळं हा, आणि ह्या गाळणीतून तुम्ही हा, ते गाळून मी घ्या आणि जे घेतो. बाकीचा जो गाळ राहील तो ह्यातनी बाजूला काढायचा. बाजूला काढतो मी. म्हणजे हे गाळण आहे मित्रांनो, ह्यातून सगळं झाल्यानंतर 8 दिवसात मुरल्यानंतर हे सगळं ह्यात वाचायचं, गाळून काढायचं, ह्यातली जी पावडर बाकीची राहील ती बाकीची बाहेर, म्हणजे ह्यातला जो गाळ राहील तो सगळा बाहेर टाकायचा, बाहेर काढून टाकायचा. बरोबर आहे ना सर? नाही नाही, परत तो म्हणजे- आता तो गाळ मी परत इथे ह्याच्यात परत टाकलेला आहे. बरं आता परत ही समजा हे पॅकेट ह्याच्यात टाकणार हां परत हां हां परत वापरू शकतो आपण. म्हणजे तो गाळ किती परत वेळा- वापरू शकतो? हा, परत किती वेळा वापरू किती शकतो? वेळा वापरू शकतो ते आयुर्वेदिकच आहे ना ते. बरं 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 आलं का आयुर्वेदिकच लक्षात? आहे म्हणजे म्हणजे त्याचं काय- वाया जात नाही, फेकून द्यायचा विषयच नाही. बरं बरं पुन्हा ह्याच्यात आता हे मिक्स करणार एक पाकिट मी बरं 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 आणि पुढच्या पुढच्या गाळ परत पुढच्या बादलीत टाकायचा, त्यातलं हां. लिक्विड तयार झालेलं बाजूला झालेलं, काढल्यानंतर हां. आणि परत दुसरं पॅकेट परत टाकायचं. परत एक पॅकेट. आता हे सगळं मी गाळून उरलेलं आहे सगळं बरं 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 पॅकेट ते परत टाकणार. म्हणजे तुम्ही जेवढं ते हे करताल तेवढं अजून चांगलं मुरत, अजून जास्त म्हणजे त्याचे अजून जास्त मुरतं. फायदे होत जाणार पुढं. फायदे होत जाणार 100%. बरं 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 म्हणजे म्हणजे वाया ह्याच्यातलं एक कण सुद्धा जात नाही, काहीच व्हायला जात काय जात नाही. म्हणजे मी आता हे प्लॉट संपस्तोपर्यंत असंच चालू ठेवणार. बरं हे वाढणार ना नंतर, क्वांटिटी वाढणार म्हणजे याची. हे थोडक्यात म्हणजे हे खोराक आहे तुमच्या त्या खोराक आहे, पिकाचं. पिकांचं खोराक आहे म्हणजे पहिलवानाला जसं खारीक किंवा खारीक, काय खोबरं, असं हां. बाकीचं असतात काही आहे. गोष्टी, मटण असेल काय असेल म्हणजे बरोबर. त्या टाईपचं एक हे आयुर्वेदिक खोराक आहे खोराकच आहे हा पिकासाठीच. त्याच्यामध्ये. आणि ह्याचं सगळ्यात जर महत्वाचं म्हणलं तर आता आलेल्या सरांनी सांगितलं मला, ह्या प्लॉटमध्ये गवत दिसते का तुम्हाला? अजिबातच नाही. हे आता मेचा आता पाऊस पाऊस झाला, पडलाय, सगळं पडले, पण जूनचं गवत झालंय, कसलंच नाही. या एवढेच पट्ट्यात बघा. आता शेजारी बैल तिकडे गवत दिसेल दुसऱ्या प्लॉटमध्ये, पण ह्या प्लॉटमध्ये कसलंच गवत नाही. मला आलेलं सांगितलं होतं त्यांनी. तर म्हणजे ह्याच्यामुळं गवत सुद्धा त्यात येत नाही जास्त. नाही नाही, गवत सुद्धा नाही त्याच्यामध्ये. म्हणजे कसं काय, म्हणजे नक्की काय काम करते? तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाढला ना हा की आपोआप तण येतच नाही वर. तण येतच नाही ना ऑर्गॅनिक नायट्रोजन टाकला, हा म्हणजे तुमचं ते युरिया वगैरे टाकला हा युरिया की ते तणाचं खाद्य त्याला आहे ना पोषक ते. आहे जास्त ती. हा, मग ते लगेच वर येणार ते. बर 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 मग जेवढं ऑर्गॅनिक कार्बन जास्त हा तेवढं टन तुमचं वाढणार येणारच नाही. येणारच नाही. कारण तणाला ऑर्गॅनिक कार्बन नकोच आहे, त्यांना पाहिजे नायट्रोजन. बर 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 आलं का लक्षात? हा हा आणि तो नायट्रोजन तुम्ही शेतकरी टाकत राहतात, बर त्याच्यामुळे ते तण उगवतच राहतात. बर तुम्ही किती आता टाकलं आता तरी. मला एक सांगा, आता हे जे तुम्ही खत वापरतात आयुर्वेदिक खत, हम्म. तर जे शेतीला हे टाकत असता, आता रासायनिक खतांच्या किमतीचा किंवा ह्याच्या किमतीचा कधी असं काढलाय का तुम्ही आकडा? म्हणजे अशी महाग वाटतात का एकदम मापात वाटतात? कशी मुळात वाटतात? रासायनिकची मला किंमतच माहित नाही. किंमत बी माहित नाही.
मला सुरुवात माहितीच केली नाही. ती सुरुवात केली ती यांनी. सुरुवात केली ती सगळी ह्यानेच केली direct. ह्यानेच काहीच केलेली माहित डायरेक्ट. नव्हतं. बरं. पान आलं त्याला फळ किंवा काय मला आलं तर मी त्यांना ज्यावेळेस- कळायचं की हे त्याचं झाड आहे बर ते काहीच माहित नव्हतं त्याला. म्हणजे पुण्यात राहिल्यामुळं हा. म्हणजे मित्रांनो आता सांगायची गोष्ट बघा हे पुण्यात राहिलं ह्याला शेतीतलं काहीच माहित मी पहिल्यांदा नव्हतं काय तरी केलं? सुद्धा एवढं येऊन ही जर बाग बघितलं तर कोण म्हणणार नाही एवढं पुण्यात राहणाऱ्या माणसाने एवढी शेती एवढी फुलवली आहे म्हणजे किती विशेष आहे म्हणावं लागेल म्हणजे त्यांना रासायनिक खताचं काय माहीत नाही फक्त पुण्यातल्या पब्लिकला चांगलं काय खायला मिळेल ह्याची वाट बघत असतात आणि एकदम चांगलं द्यायचा प्रयत्न सरांनी केलेला आहे इथं कारण आणि कोरोना काळामध्ये आम्ही टेरेसवर माझी थोडा हेल्थचा इश्यू होता त्यामुळे आम्ही कोरोना काळामध्ये ते केलं होतं म्हणजे भाजीपाला मिळायचं नाही, वरती, बाहेर हा. फक्त हे ते टेरेसवरती, द्यायचे. हा. आणि जास्त कोणाच्यात आपल्याला मिसळायचं नव्हतं बरोबर त्या आहे. पिरियड मध्ये आणि आमच्याकडं आमचं घर असं बाजूला असल्यामुळे असं भाजीवाले फार कमी येत होते कमी येत होती कोरोना काळात हा आणि यांना काय सांगणार ना कुठली गोष्ट प्रत्येक मग मी बरोबर. सगळ्याच गोष्टी लावल्या वरती वरती ना टेरेसवर सगळ्याच बरं म्हणजे लावल्या. सुरुवात तुम्हीच केली त्याच्यानंतर तिथं माझ्या हेल्थ मध्ये पण फरक पडला ना पडला ते ना खाऊन ते खाऊन बर ते खाऊन माझ्या हेल्थ आणि मध्ये पूर्ण ऑर्गॅनिकच मिळायला लागलं ना तुम्हाला ऑर्गॅनिक. आणि घरीच वरणी तोडून आणायचं आणि निर्णय घेतला करायचा मग म्हणजे मग शेतात- सुरुवात तुमची पुण्यातच झाली म्हणजे ह्यांनी शेती पहिल्यांदा पुण्यात केली टेरेसवरती टेरेसवर केली आणि मग म्हटलं आपलं शेती आहे तर मग आपण हिथं पण करू मग तुमच्या डोक्यात आलं की आपल्या शेतीत बी ट्राय करा काय अडचण कारण नाही काय काय हरकत हे नाही आपण एक्सपोर्ट पण करू शकतो पण यांचं असं म्हणणं आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना पहिले जेवढं लागेल तेवढंच आहे आता क्षेत्र तुमचं किती आहे हे 1.5 एकर आहे फक्त. सरांचं फक्त 1.5 एकर क्षेत्र आहे 1.5 एकरात फक्त प्रत्येक वेळेस पीक बदलून असतं आत्ता फक्त भेंडी या 1.5 एकरात सर्व एवढं उत्पन्न काढतायत आणि एवढे छान एवढं एकदम मॅनेज केले ना म्हणजे शेती जर मापात असेल तर एकदम मॅनेज करायला बी ती बरं पडते बरं पडते हा. हा जास्त असं नाही उपयोग नाही म्हणजे. उपयोग नाही मग. 1.5 एकर. आणि आता मी जेव्हा ह्याच्यात टोमॅटो लावला होता हं. तिकडे वांगी लावली होती आणि इकडं ढोबळी लावली होती. बर 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 मग ज्यावेळेस आणली ना म्हणजे त्यावेळेस मला त्याचं हे पण कळत नव्हतं डोबळी हे कशा कुठलं- हा म्हणजे पीक कशाचं रोप आहे. हे रोप सुद्धा कळत नव्हतं मला कशाचं रुपये ती कशाचं रोप आहे पुण्यात असल्यामुळे हा, नाही माहितीच नाही माहितीच ना नाही, त्यावेळेस मी लावली म्हणजे असे ज्यावेळेस पहिल्यांदा लावली त्यावेळेस मला रोपही कळत नव्हती आता बरं. थोडंफार कळतं मला म्हणजे आता बघितलं कळते की. बऱ्यापैकी हा एवढं असून सुद्धा तुम्ही पीक एवढं जोरात आणताय हा त्याच्यात म्हणजे सुरुवातीला जर खर्च केला नंतरनी गवत वाढायचा प्रॉब्लेम नाहीये परत ते गवत आले म्हणून त्याच्यावर तणनाशक औषधं रासायनिक औषध ते मारायची गरज पडत नाही म्हणजे सुरुवातीलाच जर खर्च केला आणि सुरुवातीपासून जर व्यवस्थित सगळं त्याची आयुर्वेदिक खतं दिली तर नंतर तणाचा विषय नाही आणि त्याच्यानंतर परत त्याला जी मारायला लागणारी तणनाशक आहेत ही मारायची किंवा अजून बाकीची स्प्रे मारायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट बाकीचे रोग आल्यानंतर सुद्धा बरेचसे स्प्रे करावे लागतात म्हणजे ते फळ दिसतंय पण त्याच्या आतमध्ये काही केमिकल आहेत आणि काय नाही ह्याचा काही तपास लागत नाही लोकांना मग लोकांची बऱ्याचशा मागणी अशी की बाबा ऑर्गॅनिक भेंडी मिळली पाहिजे किंवा कुठलंही पीक असलं तर ऑर्गॅनिक मिळलं पाहिजे पण ऑर्गॅनिक करायला काय करावं लागतं हे सरांनी सगळं सांगितलं बघा तुम्हाला अजून काय सांगू आणि शकता याच्यासाठी मॅडम तुम्हाला काय ना- माहिती ती सांगा आता म्हणजे ह्याला मी आता रोज स्वयंपाक करते ना हा. तर ह्याला काही जास्तीचं वाटण खुटण टाकावं लागत नाही बर बर अगदी साध्या सोप्या पद्धतीने लाल तिखट मीठ टाकून खूप चवीचं खायला मिळतं चवीचं खायला खूप मिळते छान. आणि पण म्हणजे ह्याच्यामुळे तुम्हाला टेस्ट मध्ये सुद्धा बदल आहे बराचसा टेस्टमध्ये पण फरक आहे आणि टेस्ट मध्ये खूप फरक आहे. एका म्हणजे वाफेत साधी भेंडी जरी घेतली आपण केमिकल वाली हा. किंवा काय आणि घेतली ती ही चिकट जर असते फार ती साधी भेंडी हा. एकदम चिकट असते हा. पाणी सोडते आणि ती चिकट होते तर ही भेंडी चिरतानाच जाणवते की चिकट नाहीये चिकट नाहीये चिकट नाही आणि नुसती एका वाफेत होती बर म्हणजे बर त्याला जास्त शिजवायची गरज नाही जास्त आता- तामझाम करायची गरज नाही काय टाकायची नाही एकदम एका simple, वाफेत खूप व्यवस्थित छान. आणि एकदम सुट्टी सुट्टी परवा पहिला तोडा झाला ना म्हणजे मागच्या गुरुवारी तेव्हा शुक्रवारी पुण्यामध्ये वारकरी होते बरं, म्हणजे आपली पालखी होती पालखी, बर, बर, हा. दिंडीचं जेवण मग ते आमचे सासरे आहेत, ते तिथे त्यांचं जेवण असतं म्हणजे त्यांनी तिथं वाड्यामध्ये बर तर तिथं त्यांनी 7-8 किलो भेंडी चिरली बर पण काही म्हणजे चिकटपणा नाही काय नाही म्हणजे भेंडी म्हणजे जी चिरायला जो चिरणाऱ्या त्रास भेंडी हा होता हा अजिबात ते सांगितलं चिकट भेंडी खूप मोकळी हा. मोकळी. संपली पण म्हणजे आम्हाला खायला नाही मिळाली. आणि दुसऱ्या पंक्तीलाच संपली ती बर मिळालीच नाही ती त्याच्यामध्ये टेस्टच तेवढी भेंडीची टेस्टच तेवढी आहे त्याला आणि याचे एक सगळे- वैशिष्ट्य सगळे. आहे, म्हणजे डॉक्टर जेव्हा आपल्याला मूतखडा झाला तर डॉक्टर म्हणतात ना की वांग खाऊ नका टोमॅटो खाऊ नका भेंडी खाऊ नका कारण त्यात ते बी असतं ते त्रास देतं हा. तर हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट येत नाही आहेत डॉक्टर म्हणजे आम्ही असं म्हणतो तुम्ही सगळं खावा बर काहीच बर नाही होणार. म्हणजे ह्याने काही हेल्थला काही त्रास होणार नाही 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 ह्याचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आपण लोक म्हणतात की मी ही भाजी खात नाही हम्म, हम्म. मी ती भाजी खात नाही बर हा आणि जर त्याला जर ही भाजी दिली हा तर तो
आजपर्यंत आम्ही बरेच ट्रायल केले. बरं. कारले कोणाला दिलं, कोणाला ढोबळी आवडत बरं नव्हती. बरं हा कोणाला ढोबळीचा वासही आवडत नव्हतं. हम्म. तरी त्यांनी आवडीने खाल्ली आणि सांगितलं की नाही, अजून द्या परत आम्हाला. अजून द्या परत म्हणजे त्यामध्ये. मी कधी खाल्ली नाही म्हणजे ना, तर ज्याला आवडत नाही त्याने खाल्ली तरी ही भाजी ती म्हणजे 2 त्याला आवडणार. वर्षाच्या मुलापासून ते 100 वर्षाचा म्हातारा कुठली म्हणू शकत नाही की ही भाजी आवडणार नाही. आवडणार नाही म्हणजे एवढी टेस्ट आहे त्या भाजी. एवढी टेस्ट आहे. जी पूर्वी आपण लहानपणी जी पूर्वी टेस्ट होती, आपल्या हा, वडिलांनी होती. वगैरे जी हा, हा. आजोबांनी खाल्ली ती हा. जी टेस्ट होती त्यांनी. हा आणि ते ते आता ह्या बाकीच्या केमिकलमुळे ह्याच्यामध्ये ती गेली सगळी. लोकांना टेस्टच माहित नाही काय बरं, बरं. Original त्यामध्ये. taste काय? ओरिजिनल टेस्ट गेलेली सगळी लोकांना काहीच माहित नाही. त्याच्यामुळे जे जुन्या काळातली त्यांना बरोबर हे खाल्ल्यानंतर कळणार की अरे ही भेंडी त्यावेळेस अशी लागायची. म्हणजे ही भेंडी तुम्ही जर सकाळी कच्ची जरी खाल्ली बर बर हा. पावशर हा. तरी तुमचं पोट क्लीन होणार सगळं बरं, पूर्ण, बरं. 100%. बर 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 बर. ज्याला पोटाचा त्रास आहे हा त्यांनी आपली खावी रोज. होय ना. हा एक इच्छा होती काहीतरी करायचं. म्हणजे लोकांच्या वेगळं. घरात टीव्हीवर सिरियल चालू असतात, सासू सुनेची भांडणाची बरं. सिरियल, आमच्या घरात पिक्चर चालू शेताचे- असतात. तुमच्या आमच्याकडे घरात काय शेताचे चालू video, शेताचे शेताचे video. video. शेताचे व्हिडिओ कंटिन्यू चालू असतात. Continue. म्हणजे तुम्ही काम सिरियल करायचं. पिक्चर बघण्यापेक्षा हो. शेतात काय काम केलं पाहिजे ह्याच्यावर जास्त करायचं. अभ्यास हा, असतो तुमचा. म्हणजे कोणी कोण कसं करतं काय करतं हे बघूनच मग मी म्हणजे इकडे करतो. फायद्याची शेती कुठली, नुकसानीची कुठली, हा, अजून कोण हा. केमिकलवर अजून काय काय चढून वडून काय सांगतात. वापरलं पाहिजे काय आणि नाही. ऑर्गॅनिकचं सांगतात ते बऱ्यापैकी आम्ही सगळ्याच गोष्टी ऐकतो म्हणजे शेतात बरं, बरं, बरं. म्हणजे सगळ्याच कसं गोष्टी. सुरुवात तुम्ही आहे रेग्युलर केमिकलचा प्लॉट जर भेंडी किती चालते मला नाही माहिती. म्हणजे बरं हा किती 1.5-2 महिने किंवा 2 महिने चालत असेल. बर बर बर. मी भेंडी पहिल्यांदाच केली तुम्ही. हा मला भेंडी पहिल्यांदाच केली मी. भेंडी पहिल्यांदा करून सुद्धा पहिल्यांदाच एवढी चांगला केलेली. प्लॉट आला. पहिल्यांदाच केलं. पहिल्यांदाच केलेली ना. म्हणजे शेवटी सगळ्याचा एकच आहे त्याच्यामध्ये. हा म्हणजे त्याच्या- प्रत्येक पिकाला काय वापरायचे ते तुम्हाला म्हणजे माहिती. 2 महिने तेच वापरायचे ना. तेच सगळ्या पिकांना तेच तुम्ही कलिंगड घ्या हम्म. नाहीतर काही घ्या. बर. शेवटी त्याचं प्रत्येकाचं एक मूळ एकच आहे. बर हेच फक्त. हा मग जमिनीतनच येते ना बर बर बर. कुठं नाही. म्हणजे जर हा प्लॉट जर केमिकल मध्ये जर 2 महिने जर चालणार असेल हम्म. तर मला 4 महिने चालवायचा आहे तो. बर बर बर. चालवणार म्हणजे मी असं चालवणार माझ्या- पण. हा, मग 2 असं- महिन्याचे उत्पन्न घेण्यापेक्षा 2 महिन्यापेक्षा 4 महिन्यात उत्पन्न हो. करणार तुम्ही. तर मित्रांनो आजच तोडा झालाय आणि ही हो का ही भेंडी आहे बघा. भेंडी बघू शकताय कशी आहे ती तुम्ही. सगळं दाखवते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भेंडीत कसलीही किडकी भेंडी निघत नाही. एवढी भेंडी तोडतायत हे पण कसली नाही. फक्त लेट झालं असलं की एखादा बदला निघत असेल थोडी मोठी खोटी ही नाही तर कसलीही किडकी भेंडी नाही आणि कसलाही केमिकलचा फवारा नाही काय नाही. ही डायरेक्ट त्यांनी सांगितले अशी डायरेक्ट आहे ना कच्चे खाऊ शकतो डायरेक्ट तुम्ही. कच्चे खाऊ शकता आणि डायरेक्ट एकदम कुरकुरीत भेंडी आहे. टेस्टला सुद्धा एकदम छान आहे. नाही साईज जरी मोठी असेल तरी कवळीच आहे ती. म्हणजे साईज मोठी असली तरी कवळीच येते. कवळीच येते त्याच्यामध्ये पूर्ण. जवळ ये. किती मोठी झाली तरी कवळीच आहे. खायला खूप सुंदर आहे म्हणजे हम्म. त्यामध्ये. कसली भेंडी असली तरी कोरडी खाऊ शकतो कारण की ह्यात कसलंच केमिकल नाही आणि लोकांना दोहन करावं लागतं भाज्या पण ह्या डायरेक्ट विदाऊट केमिकल असल्यामुळं कशीही कोरडीसुद्धा खाऊ शकतो. कच्ची खाली तरी सुद्धा पोट भरेल भेंडी खाऊन. हे काय सर ही फ्राय केलेली एअर फ्राय मध्ये एअर फ्राय म्हणजे तेल न वापरता. तेल न वापरता? हा फक्त एअर तिखट मीठ टाकून हम्म. ही बघा खाऊन. हे रोज नाश्त्याला म्हणलं तरी छान खाऊ. अरे बापरे अजूनच टेस्टी लागायला लागली. रोज सकाळ संध्याकाळ खातो मी अशी फ्राय ना? करून. हा पण ही तर रानात कसं काय केले एअर फ्रायर आणला Air इथे. fry ला. मग ते सांगते जाणता तुम्ही काय म्हणजे भेंडी काढायची ताजी ताजी एअर फ्राय करून एअर फ्राय करून मग खायची. तेल वगैरे कसलंच नाही नाही ह्याला. नाही ह्याला नाही काय त्यामध्ये. कशी लागते टेस्ट. एकच नंबर लागते. अहो पाऊस पडतो एक तर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. अथर्वच्या कॅमेरामॅनच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे भेंडी बघून पण त्याला विचारतो थोडे जर का बघा शेती कशी असते बघा. भेंडीचं काय करता येते एअर फ्राय केली या म्हणजे एअर फ्रायर तिकडून आणलाय. हेतच भेंडी तयार हेतच रानातली काढायची हेतच करायची आणि धुवायची गरज नाही भेंडी. काहीच नाही तुम्हाला धुवायची बी लागत नसेल. नाही नाही काहीच नाही Direct. त्याच्यावर त्याच्यामुळे एकदम ऑर्गॅनिक न धुता भेंडी तुम्ही डायरेक्ट भाजीला वापरू शकता. आणि या दूध. भेंडीचं वैशिष्ट्य हम्म. ही खराब नाही होणार कधीच. नाहीच होत. हो ना मागं आम्ही मध्ये मेथी तुम्ही केली महिनाभर होती, खावा. 35 दिवस मेथी फ्रीज मध्ये पडली फ्रीज मध्ये होती. राहिली हां वाळली बरं मग ती भाजी त्याची पावडर हे केली कसुरी मेथी ती केली. वाळली, मग ती पण खराब 2 नाही वर्ष होणार. झालं माझ्या घरात आहे अजून बर बर अजून माझ्या घरात आहे. ह्या भाज्या वाळतील पण खराब नाही खराब नाही होणार फंगस नाही त्याला. कधीच. सडत किंवा नाही. नाही का सडतात वगैरे ना
कधीच सडणार म्हणजे नाही तुम्ही ह्या ही बी भाज्या. काळजी घेताय, तेल सुद्धा कमी वापरताय. हो हा मग तेल सुद्धा मस्त- जेवढं शरीरात हो. कमी जाईल तेवढं. आणि ह्या भाज्यांचं असं आहे, बटाटा असू दे किंवा काय असू दे, हं. वाफेवर शिजणार सगळं, पाणी बरं. पण टाकायची गरज नाही. सगळ्या भाज्या वाफेवर सगळं शिजणार. वापरू शिजणार. वाफेवर शिजणार सगळ्या. बहुतेक एअर फ्रायर घ्यावं लागेल आपल्याला. काय म्हणते त्याला? एअर फ्रायर एअर Air फ्रायर fryer, हं. आता ऋतूसाठी घ्यावं लागेल. आतरसाठी एअर फ्रायर घ्यावा लागणार आहे, कारण की तो कुकच एवढा भारी झाला आहे आमचा हा कॅमेरामन आहे अथर्व. तर त्याला ह्या गोष्टी इतक्या आवडतात, भरपूर आवडतात. नॉनव्हेज जर आवडत असेल तर अजून छान ते. नॉनव्हेज ऐका की आमच्या घरात सगळ्यांना नॉनव्हेज मग आवडतं. तेच हा सगळ्यात कमी खातो नॉनव्हेज. हो का? नाही म्हणजे 90% नॉनव्हेज नाही खात. भाजी त्यासाठी सेपरेट शाकाहारी करावी लागते आम्हाला. अच्छा अच्छा. आणि व्हेजिटेरियनसाठी तर ही एकदम भारी. एकदम नाही तो तुम्हाला सांगू का, हं. हे त्यांनी खाल्ल्यावर चिरल्या, non-veg वाला त्यांनी पण काय खायला केलं, त्यांनी तळून काढल्या भाज्या. हा. ही भेंडी फ्राय तुम्ही जशी भेंडी दिली का नाही, अजून बी शिल्लक आहे घरात, म्हणजे अजून पण तो भेंडी फ्राय करून खातो या अच्छा. मग काय. अथर्व. त्याला लय ह्या गोष्टीची आवड आहे. हं. रोज मीठ आणि तिखट फक्त टाकले का हा तिखट मीठ आणि अगदी थोडंसं म्हणजे किंचित तेल त्याला चिटकवावं म्हणून. चिकटव म्हणून. बरं बरं. हां हां. त्याला मसाला चिटकावा म्हणून, कारण अशा भाज्या आपल्या पोटात जात नाही. मेन भाज्याच खाल्ल्या पाहिजे. मेन भाज्या आणि भाज्याच चांगल्या पाहिजेत. हा. तर मित्रांनो, आता ह्या विवेक शेळके सर तर पुण्यातूनच ना, हा, सगळं. हां. तर पुण्यातून त्यांचे मित्र आलेत, कारण की त्यांची भेंडी बऱ्याच वेळा त्यांनी घेतली. आणि अजून दुसरं काय काय सगळंच म्हणजे. सगळ्याच भाज्या. सगळ्याच भाज्या तुम्ही घेता. मग त्यांना किती भाज्या आवडतात ते सांगतील 1 मिनिटात ते. सर तुमचं काय नाव? हे पण पुण्यातूनच आलेत, आता सरांना भेटायला आलेत. म्हणजे आता आपला व्हिडिओ शूट चालला होता त्याच वेळेस आलेत अचानकच. त्यांना प्लॉट बघायचा होता. कसं वाटतंय सर तुम्हाला? पाणी गेलं काय व्हायचं नाही. नाही नाही. बरं. त्याने पाणी नाही टाकलं. ऑर्गॅनिक ना? कशा वाटल्या तुम्हाला भाज्या? म्हणजे तुम्ही असं खात होता ना, आमच्या तोंडाला पाणी सुटलं. तुम्हाला तिकडे पाणी सुटलं होतं तोंडाला. आम्ही भेंडी आम्ही पण केलेली हा. आहे, पण ऑर्गॅनिक नाही आहे. हा. कधी शेतात गेलो तर भेंडी, कोवळी भेंडी होते, तोडून कर 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 हा. करत होतो. होय ना? मस्त वाटलं. होय ना? हा, आणि यांची वांगी, हा. यांचं बरंचसं मटेरियल आम्ही वापरतो. भाज्या, भाज्या वगैरे. वांगी, बरं बरं बरं. पुन्हा तिची ढबू मिरची, काय काय शिमला मिरची, मेथी वगैरे बरंच काय काय केलं होतं त्यांनी. काय काय केलं होतं ते अजून मधून आम्हाला त्याचा आस्वाद मिळतो. बरं. फारच सुंदर वाटतं. होय ना? हे पुण्यामध्ये हे फैलावलं पाहिजे. हा, ते पुण्यातल्या लोकांना आता हे लक्षात आलं पाहिजे. त्या स्क्रीनवर आपण नंबर पण देणार आहे सरांचा. जर कोणाला काय माहिती लागली त्याच्याबद्दल, किंवा बा खतांची किंवा काय असेल, किंवा भेंडी जरी कोणाला लागत असली पुण्यात, ऑर्गॅनिक खाल्ले तर कसं आहे, पुढं रोगराईपासून तुम्ही नक्कीच दूर राहताल. बरोबर आहे का नाही? म्हणजे सुरुवात झाली पाहिजे कुठून नाही कुठून तरी. आणि बाकीच्या शेतकऱ्यांचे बी आता काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. म्हणजे ह्या माणसाचं एवढं कौतुक वाटतं की हा माणूस इथं पिकवतोय, आमच्या इथं 30 आणि 40 रुपयांनी बाजारात भेंडी विकावी लागते शेतकऱ्यांना. बरोबर आहे का? म्हणजे ती काय असेल ते असो, पण हा माणूस इथं भेंडी एक बी विकत नाही, 1 किलो बी. कोण असं कोण आलं मागायला तरच देतात. तर ही भेंडी काढून पुण्यात नेऊन 120 रुपये किलोने विकतात. हे सगळ्यात मोठं कौतुकास्पद आहे. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल, तुमची आवड. ह्या ताई, तुम्हाला कसं वाटलं ताई? हो, खूप छान आहे भेंडी. आम्ही खाल्ली, भाजी 2-3दा करून बरं बरं एका वाफेत शिजते हा. आणि खूप छान, चव पण खूप छान लागते. बरं बरं. म्हणजे चिकटपणा वगैरे कसलाच नाही भेंडीत. हो नाही. आणि म्हणजे माझ्या सासऱ्यांना म्हणजे हा. माझा पोट साफ नाही होत, त्याचा पण त्रास होतो ते, बरं. पण त्यामुळे त्यांना खूप छान रिझल्ट मिळालाय बरं बरं हे बरं. भेंडी मग खाऊन. त्यांना खूप आवडायला लागेल. हो, म्हणजे हो. बाकीचे इतके फायदे आहेत की म्हणजे ते मोजू सुद्धा शकत नाही, पण एवढे फायदे आहेत त्या भाजीचे. हो हो नक्की. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. इथून पुढे सर शुभेच्छा राहतील तुम्हाला, अशीच शेती करत राहा. धन्यवाद. तर माझं सगळं पुण्यातील किंवा पिंपरी चिंचवडमधील ग्राहकांना एवढीच विनंती आहे की ही जी भेंडी आहे, जर कोणाला हवी असेल तर कमीत कमी 5 किलोची ऑर्डर तुम्हाला द्यायला लागेल त्यामध्ये. आणि माझा नंबर वैदिक वेजीज नावाने सेव्ह करून ठेवा. म्हणजे आणि मला तुम्ही व्हॉट्सॲपला हाय केलं माझ्या नंबरवर तरी चालेल. तुमचा पत्ता वगैरे सगळं पाठवून ठेवा त्याच्यामध्ये. आणि म्हणजे कोणाला हवी असेल पुण्यामध्ये तर सगळीकडे ती सप्लाय होईल कुरिअरने त्यामध्ये. ओके. फक्त मिनिमम 5 किलोची ऑर्डर. 5 किलो म्हणजे तुम्ही आजूबाजूचे लोक हा, नातेवाईक सगळ्यात मिळून केलं असं पाहिजे. मिळून एकत्र 5 किंवा किलोची तुम्ही मागवली तरी चालतं. चालेल. हां त्याच्यामध्ये म्हणजे सरांचं म्हणणं आहे, पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही भाज्या लागू द्या, कुरिअरनी सगळी पोचवणार. फक्त एक 5 किलोची ऑर्डर आली आणि- तर त्यांना ती द्यायला बरं पडेल. म्हणजे आसपास जर कुणाला लागत असेल तरी त्यातून ती ऑर्डर केली तरी चालतंय. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही भाजी मागितली तरी ऑर्गॅनिक भाजी तुम्हाला तिथं मिळणार. भेंडी असेल, अजून ह्याच्यानंतर काय पीक असेल ते सगळं तुम्हाला तिथं पोचवणार जागा पोच कुरिअरने. आत्ता भेंडी चालू आहे यांच्या प्लॉटमध्ये आणि पूर्ण ऑर्गॅनिक भेंडी आहे.
हे तुम्हाला मिळेल. आणि ह्यांचा सरांचा नंबर स्क्रीनवरती असणार आहे. जरी कुणाला लागली तरी त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जरी काही शेतीविषयी जरी माहिती लागली तरी पूर्ण माहिती सरांना ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. आणि दुसरं म्हणजे ह्या ज्या सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी कंपनी आहे त्याचे जे राम मुकेकर सर आहेत त्यांनी हे खूप चांगले प्रोडक्ट काढलेले आहेत खतं. त्यामध्ये सगळ्यांनी वापरावी आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघताच आहे काय रिझल्ट आहे तर तो. पूर्ण दिसतोय ऑलरेडी. आणि शूटिंग जे केले त्यात म्हणजे दिसणारच. मी जेव्हा शेतीत आलो त्यावेळेस मला वाटलं नव्हतं मी असं करेल, पण सरांमुळं हे शक्य झालं. त्यामुळं मी सरांचा खूप आभारी आहे त्यामध्ये. धन्यवाद. तर म्हणजे त्या कंपनीने जे काम केलं आहे म्हणजे गवत नाही काय नाही म्हणजे आणि पूर्ण एकदम आयुर्वेदिक भाषा तयार होत आहेत. त्याबद्दल तुम्ही त्यांचं सुद्धा आभार व्यक्त केलं. ठीक आहे. म्हणजे इथून पुढं भविष्यात जरा थोडा शेतीत बदल होण्यासाठी ह्याचं मार्ग म्हणजे शेतीत बदल का करायचा आहे काळाची तर आपलं लोकांचं आयुष्य वाढलं पाहिजे, रोग झाले नाही पाहिजेत आणि म्हणजे कुठल्या ह्याला म्हणजे कुठल्या रोगाला बळी नाही पडलं पाहिजे, शरीर सुदृढ राहिलं पाहिजे. ह्याच्यासाठी इथून पुढं थोडासा बदल करावा लागणार आहे शेतीत. त्या निमित्ताने एक सरांनी पाऊल उचलले आणि एकदम यशस्वीरित्या ते पूर्ण झालेलं आहे. हां, 2 रुपये वाढून घ्यायला मिळत आहेत त्यांना आणि जे पाहिजे ते चांगलं सकस खायला मिळते तुम्हाला. तर धन्यवाद. ब्लॉग इथे संपवतो. सरांचा नंबर असणार आहे स्क्रीनवरती. ह्याच्यावर जरी कोणाला भाजी लागली तरी कॉन्टॅक्ट करा. आणि जरी काही माहिती पाहिजे असेल शेतीची तरीसुद्धा ते सर तुम्हाला अवश्य देतील. ओके, थँक्यू. धन्यवाद.